ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार खत मिळणार आहे. मात्र काही पिकांसाठी अधिक खताची गरज असतानाही अतिरिक्त खत मिळणं कठीण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत श्रीनिवास कृषी भांडारचे संचालक मुकेश काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं श्रीनिवास कृषी भांडार म्हणून दुकान आहे. एक दुकान आमचं पंचवटीमध्ये आणि दुसरं उंबराळ्याला आहे. सरकारने जे आज ऑनलाईन खत विक्री चालू केली, सगळ्यात पहिले आम्ही त्याचं अभिनंदन करतो. याच्यामध्ये थेट शेतकऱ्याला खतं मिळणार आहे, ही गोष्ट चांगली. तसंच याचे तोटे पण तसेच आहे. शेतकऱ्याला जेवढं उतारा आहे हेक्टरानुसार खत मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला जे जास्त खत लागतं ते भेटणार नाही आहे. दुसरी गोष्ट का दुकानदाराचा याच्यामध्ये एकच तोटा आहे का शेतकरी दुकानात माल असून तो ज्या येणाऱ्या शेतकऱ्याला माल मिळणार नाही आहे, जो बुकिंग करेल त्यालाच माल मिळणार आहे. ऑनलाईन खत विक्री प्रणालीत आवश्यक सुधारणा करून शेतकऱ्यांना गरजेनुसार खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कृषी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक.